नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, आज आपण अशा एका बिझनेसबद्दल बोलणार आहोत ज्याला कधीही मंदी येणार नाही आणि तो बिझनेस शेवटपर्यंत तसाच चालणार आहे जसा आता चालत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही कुठेही जा, कुठेही बाहेर जायचं असेल तरी आपल्याला काही सामान खरेदी करायचं असेल तर आपल्याला लागते पिशवी. आणि जर आपण ती बाहेरून विकत घेतली तर त्याचे हँडल्स लगेच तुटतात. म्हणून आताच्या याच्यामध्ये महिला जास्तीत जास्त घरी स्टिच केलेल्या पिशव्या किंवा बॅग्स वापरतात. तर मग तो बिझनेस खूप जास्त चालतो आणि त्याच्यातून प्रॉफिटसुद्धा छान होतं. तर आज आपण बोलणार आहोत बॅग स्टिचिंग बिझनेसबद्दल. मैत्रिणींनो, जसा माझा बिझनेस छान चाललेला आहे बॅग स्टिचिंगचा, तसा तुम्हीसुद्धा सुरू करू शकता घरच्या घरी. तर मैत्रिणींनो, आपण कुठेही गेलो तरी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स लागतात. जसं कॉलेजला जाणाऱ्यांसाठी कॉलेज बॅग असते, कामाला कंपनीत वगैरे जाण्यासाठी त्यांची टिफिन बॅग असते किंवा लॅपटॉप बॅग असते. नंतर शाळेत मुलांना जाण्यासाठी स्कूल बॅग असते, बाजारात जाण्यासाठी आपली शॉपिंग बॅग असते किंवा बाजाराची वेगवेगळ्या पिशव्या येतात, म्हणजे वेगवेगळ्या स्टाईलच्या किंवा वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या येतात. तर त्या पिशव्या आपण घरी स्टिच करून विकू शकतो आणि त्यातून छान प्रॉफिटसुद्धा कमवू शकतो. तर मैत्रिणींनो, तसेच आता हा मी ड्रेस शिवलेला होता कापड आणून, तर त्यापासून मी ही स्लिंग बॅग रेडी केलेली होती. तुम्ही बघू शकता, ड्रेसला मॅचिंग ही स्लिंग बॅग आहे. तर अशी मॅचिंग याची डिमांड एवढी जास्त आहे ना, म्हणजे त्यांचं जर कापड उठलेलं असेल ड्रेसमधलं तर त्यापासून सुद्धा तुम्ही त्यांना एक छानशी पर्स किंवा बॅग स्टिच करून देऊ शकता, जे त्यांच्या ड्रेसला मॅच करेल किंवा साडीला मॅच करेल. त्याच्याने तुम्हाला अजून जास्त इन्कम होऊ शकतं. तसेच आता ही पर्स आहे छोटीशी, याच्यातने मी एका कस्टमरला मोठी पर्स म्हणजे हँडबॅग असते ती रेडी करून दिलेली. त्यातून छोटासा कपडा उरलेला होता, त्यातून ही मी छोटीशी पर्स रेडी केलेली होती, जी मी बँकेत वगैरे किंवा बाजारात वगैरे जाताना घेऊन जाते. पण ही पर्स माझ्या हातात बघितल्यानंतर प्रत्येकजण मला विचारतं, तू हे घरी शिवलीस, मला पण शिवून दे. अशी तुम्हाला ऑर्डर नक्की मिळते जेव्हा तुम्ही स्टिचिंग केलेल्या वस्तू किंवा प्रोडक्ट्स स्वतः तुम्ही वापरता आणि ते बघून जेव्हा ते दुसऱ्यांना आवडतं तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळतात. तर माझ्या तर ऑर्डर्स अशाच असतात. जेव्हा मी गावात जाते, बाजाराची पिशवी असो, अशी छोटीशी पर्स असो, काहीही असो, माझ्या हातात बघितल्यानंतर मला ऑर्डर मिळतेच मिळते. म्हणून मी जे काही नवीन स्टिचिंग करते ते आधी स्वतः वापरते, बाहेर घेऊन जाते, म्हणजे मला आपोआपच ऑर्डर्स मिळतात. तर मैत्रिणींनो, स्टार्टिंगला तुम्हाला तसंच करायचं आहे जेव्हा तुम्ही स्टिचिंगचं काम करणार आहात. तर आपण आज बोलूया बॅग स्टिचिंगसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. तर बॅग स्टिचिंगसाठी तुम्हाला लागणार आहे हे जे असे बेल्ट असतात रेडीमेड, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर चांगल्या क्वालिटीचे रनर, चांगल्या क्वालिटीची चेन, चांगल्या क्वालिटीची म्हणजे काय तर 5 नंबरची चेन, 5 नंबरचं रनर, हे तुम्हाला यूज करायचं आहे. नंतर हे असे बेल्ट येतात ते आणायचे आहे. तुम्ही कॅनव्हास पेपर वापरू शकता आतमध्ये टाकण्यासाठी किंवा तुम्ही त्यामध्ये फॉर्म शीटचा सुद्धा उपयोग करू शकता. आणि बटन्स वगैरे जे काही तुम्ही यूज कराल ते चांगल्या क्वालिटीचं यूज करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळतील. जर तुमचं प्रोडक्ट उत्तम क्वालिटीचं असेल तर तुम्हाला ऑर्डर्ससुद्धा तेवढ्याच जास्तीत जास्त मिळणार आहेत. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर माझे नेहमीचे सबस्क्रायबर असाल, तुम्हाला माहिती असेल की आधीच घरातल्या याच्यातून स्टार्ट करा. ते मी तुम्हाला का सांगते, जर तुम्हाला प्रॅक्टिसच नसेल बॅग स्टिचिंगची तर तुम्ही सुरुवातीला खूप जास्त चुका होऊ शकतात तुमच्याकडून. त्याच्यामुळे स्टार्टिंग तुम्ही घरातल्या कपड्यापासून करा, नंतर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. स्वतःसाठी आधी शिवून बघा. शिवून तुमच्या हाताला एवढे प्रॅक्टिस होईल की तुम्ही कधीच बॅग स्टिचिंगमध्ये चुकणार नाहीत. हे तुम्हाला कॉन्फिडन्स आला की मग तुम्ही स्टिचिंग स्टार्ट करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही कुठे राहता ते निश्चित करा, सिटीमध्ये किंवा गावाकडे. तर त्यानुसार तुमच्या बॅग्सचे, तुमच्या पर्सचे, तुमच्या पिशवीचे रेट ठरत असतात. मध्ये वेगळे असतात आणि गावाकडे वेगळे असतात. गावाकडे एवढे प्राईस कोणी देत नाही, कमी बजेटमध्ये असतं. सिटीमध्ये जास्त प्राईस असते. तर त्यानुसार तुम्ही तुमच्या प्रोडक्टची किंमत आधी ठरवून घ्यायची आहे, एका कागदावरती लिहून घ्यायची आहे या प्रोडक्टची एवढी किंमत, आणि मगच तुम्ही ते सेल करायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल बॅग मेकिंगचा बिझनेस, तेव्हा तुम्हाला सुरुवातीला एवढं प्रॉफिटकडे तुम्ही बघू नका. सुरुवातीला तुम्ही कस्टमर आपल्याकडे कसे येतील ते बघायचं आहे. थोडं कमी मार्जिन ठेवलं तरी चालेल, कारण कमी मार्जिन ठेवल्यानंतरच तुमच्याकडून प्रोडक्ट कोणीतरी विकत घेणार आहे. जसं बाहेर मार्केटमध्ये जे रेट चालू आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी घ्यायचं आहे, म्हणजे कस्टमर तुमच्याकडे येतील. आणि नंतर जसं तुमच्या क्वालिटी त्यांना आवडतील, जसं त्यांच्या ऑर्डर्स जास्त मिळत जातील, तसं तुमची प्राईससुद्धा वाढवायची आहे. आता तुम्ही म्हणाल ऑर्डर्स कुठून मिळवायच्या.
तर ऑर्डर्स तुम्ही तुमच्या इथे किराणा दुकान असेल तिथे जायचं आहे, बुटीकमध्ये जायचं आहे, जिथे जिथे कपड्यांचे दुकान आहेत तिथे जायचं आहे. त्यांना हव्या तशा कस्टमाइज पिशव्या रेडी करून द्यायच्या आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही बल्कमध्ये ऑर्डर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कापडी पिशव्या या प्रत्येक दुकानामध्ये लागत असतात, तर त्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर्स मिळवू शकता आणि त्यांना ते स्टिचिंग करून देऊ शकता. त्याच्यानंतर त्यांना कस्टमाइज करून द्या, त्यांना हव्या त्या कलरमध्ये, हव्या त्या आकारामध्ये, हव्या तशा पिशव्या त्यांना रेडी करून द्या आणि हवी ती किंमत तुम्ही त्यांच्याकडून मोजून घ्या. त्याच्यानंतर सेकंड ऑर्डर्स मिळवण्याच्या ट्रिक म्हणजे ऑनलाईन कशा ऑर्डर्स मिळवायच्या. तुमच्या पिशवीचे, तुमच्या बॅगेचे, तुमच्या प्रोडक्टचे तुम्हाला फोटोज काढून व्हॉट्सअपवरती कॅटलॉग बनवायचा आहे आणि त्या ग्रुपमध्ये सेंड करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही इंस्टाग्रामवरती लिंक टाका, फेसबुकवरती लिंक टाका. तुमचं यूट्यूब चॅनल असेल, तुम्ही यूट्यूब चॅनलमध्ये प्रमोट करा तुमच्या प्रोडक्ट्सला आणि त्यातून तुम्ही ऑर्डर्स मिळवू शकता. तर ऑनलाईनमध्ये खूप जास्त ताकद आहे आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी, म्हणून जास्तीत जास्त ऑनलाईनकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. पण जेव्हा तुम्हाला याबद्दल काहीच नॉलेज नसेल, काहीच तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला गायडन्स देईल. तुम्ही फक्त मला विचारायचं आहे तुम्हाला कुठे अडचण येत आहे तुमच्या बिझनेसमध्ये बॅग मेकिंगच्या बिझनेसबद्दल मी एवढ्या कॉन्फिडन्सने यासाठी बोलू शकते कारण मी स्वतः हा बिझनेस करते. त्याच्यामुळे मी यामध्ये कधीही चुकणार नाही आणि तुम्हाला कधीही चुकीचा सल्लासुद्धा देणार नाही. त्यासाठी तुम्ही मला विचारू शकता. तर मैत्रिणींनो, कालचा माझा व्हिडिओ जो होता तो एका ताईंनी बघितला, क्रांती खेरनार नाव आहे त्यांचं. तर त्यांनी मला कमेंट केली होती की तुम्ही थंबनेल आणि टायटल वेगळं लावलं आणि आतमध्ये माहिती वेगळीच सांगितली. तर ते कसं झालं ना, आमच्या इथे एक आजी वारलेला आहे, तर मग मला तिथे जावं लागतं. म्हणजे आमच्या जवळच्याच आहेत, माझ्या सासऱ्यांची मोठी आई होती ती, तर मला तिथे जावं लागलं. त्याच्यामुळे मी घाई गडबडीत जे आधीच्या व्हिडिओचं थंबनेल वगैरे होतं ते मी तिथे लावलेलं आहे. त्याच्यामुळे ती थोडीशी गडबड झालेली आहे, थोडं समजून घ्या तुम्ही पण. आता पण मी सकाळी तिथे जाऊन आलेली आहे आणि संध्याकाळी परत जायचं आहे, त्यामुळे ही दुपारी मी शूटिंग करत आहे. तर मैत्रिणींनो, कितीही काहीही झालं आयुष्यात तरी आपल्याला आपलं काम सोडायचं नाही, आपल्या कामामध्ये नेहमी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल, तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं असेल स्वतःचं, तर कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यूट्यूबवरती खूप लोक डिमोटिवेट होतात कारण डॉलर्स पहिले तर चॅनल लवकर मॉनिटाईज होत नाही, नंतर मॉनिटाईज झाल्यावर डॉलर्स लवकर बनत नाही. त्याच्यामुळे खूप लोक मॉनिटाईज झालेलं चॅनलसुद्धा सोडून देतात. त्याच्यामुळे डिमोटिवेट न होता आपलं काम कन्सिस्टन्सीने चालू ठेवा आणि जे डॉलर बनायचं काम आहे ते चालूच राहील हो, पण हे काम आपण फक्त डॉलर्ससाठी किंवा पैशांसाठी नाही करत आहे, तर आपल्या सुखासाठी, आपल्या आनंदासाठी, आपल्याला काहीतरी क्रिएटिव्ह करण्यासाठी आपण करत आहोत. तर मैत्रिणींनो, माझं तर एकच मोटिव्ह आहे की माझं जसं व्यवस्थित चालू आहे बिझनेस वगैरे, यूट्यूब चॅनल, तसं तुमचंही चालावं आणि त्यासाठी मी एक नवीन चॅनल ओपन करणार आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, पण तुमचा काहीच प्रतिसाद आला नाही. मी तुम्हाला विचारलं होतं की करू की नको चॅनल ओपन, तुम्हाला त्याबद्दल माहिती हवी आहे की नाही यूट्यूबबद्दल. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला त्याबद्दल काही नॉलेज हवं आहे की नाही. तुम्हाला यूट्यूबवरती भरपूर टेकचे चॅनल्स मिळतील, पण प्रत्येकजण यूट्यूबचं जे सत्य आहे ते सांगतं असं मला वाटत नाही, कारण यूट्यूबचं खूप डार्क सिक्रेटसुद्धा आहे जे कोणीच कोणालाच सांगत नाही आहे. फक्त ते आपले व्ह्यूजसाठी, पैसे कमवण्यासाठी तेच रट्टे मारत आहेत की 4000 घंटे 2 मिनटात, 3000 घंटे 2 मिनटात, 1000 सबस्क्रायबर 5 मिनटात, अर्ध्या तासात हे करा ते करा. तसं काहीच नाही आहे मैत्रिणींनो, तसं काहीच नाही आहे. तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल तेव्हा तुमचं ते पूर्ण होतं क्रायटेरिया. तर मी या चॅनलवरती ते जास्त बोलू शकत नाही आणि मला ते सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे मैत्रिणींनो. तर नक्की मला कमेंट करून सांगा की मी टेकचं चॅनल ओपन करू की नको, तुम्हाला त्याबद्दल काही माहिती हवी आहे की नाही. जर तुम्हाला हवी असेल तरच मी ते चॅनल ओपन करणार आहे, नाही तर नाही करणार, कारण माझ्या मागेसुद्धा कामाचा व्याप खूप जास्त आहे. पण मला असं वाटतं की माझं जसं माझ्या चॅनलसाठी जसं मी वाट बघत होती मॉनिटाईज व्हायचं, जसं मी 4000 घंटे 1000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायची वाट बघत होते, तसं तुम्हीसुद्धा बघत असणार आणि तुमचंसुद्धा चॅनल लवकरात लवकर ग्रो व्हावं जर असेल तर. आणि नसेल तर लवकरात लवकर ओपन करा. 2026 आलेलं आहे आणि तरीसुद्धा जर तुम्ही चॅनल ओपन केलेलं नसेल तर प्लीज तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे, नक्की ओपन करा. आणि त्यामध्ये तुम्हाला काही जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त ना फक्त तुमच्या घरातले ब्लॉग्स तर जरी टाकले ना तरी चालेल, रेसिपीज टाकल्या तरी चालेल, पण नक्की ओपन करा आणि स्वतःचं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. तर मैत्रिणींनो, नक्की मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला याबद्दल काही माहिती हवी
आहे की नाही. आणि बॅग मेकिंगचा बिझनेससुद्धा तुम्ही नक्की चालू करू शकता. आणि खूप आनंदाची गोष्ट जी माझ्या आयुष्यात आता घडणार आहे ती म्हणजे आपल्याला एक फ्री शिलाई मशीन मिळणार आहे. तर ती कशी, तर 12वी झालेलं आहे माझं आणि 12वीच्या बेसवरती मला पुढे फॅशन डिझायनिंगमध्ये ग्रॅज्युएशन करायचं आहे. तर सरकारकडून मला आता 8 तारखेला फ्री शिलाई मशीन मिळणार आहे आणि तसेच मला दर महिन्याला स्कॉलरशिपसुद्धा मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे आली का ही स्कीम नक्की सांगा आणि आली नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन की ती शिलाई मशीन कशी मिळवायची, स्कॉलरशिप कशी मिळवायची. तुमचं वय कितीही असलं आणि तुम्ही 12वी झालेले असलात तरीसुद्धा तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकणार आहात. तर मैत्रिणींनो, नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्ही खूप कमेंट करा हो. तुम्ही जितक्या कमेंट करू शकता तितक्या कमेंट करा. तुमच्या मनात जितक्या शंका असतील तितक्या तुम्ही मला विचारू शकता. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे, कारण तुम्ही माझी एक फॅमिली आहात. मला आईवडील नाही आहे, त्याच्यामुळे माझी ही यूट्यूब फॅमिलीज माझी फॅमिली आहे आणि एवढी सगळी माझी फॅमिली आता झालेली आहे. तर प्लीज 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 जो कोणी हा व्हिडिओ बघेल ते सगळ्यांनी मला कमेंट करा आणि लाईकसुद्धा नक्की करा. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बॅग मेकिंगसाठी तुम्हाला जर मशीन घ्यायची असेल तर तुम्ही मशीन जी घेणार आहात ती हाय क्वालिटीची घ्यायची. हाय क्वालिटी म्हणजे काय, एकदम पण हायमध्ये जाऊ नका. इंडस्ट्रीयल म्हणजे जिला आपण फुल शटल मशीन म्हणतो, ती फुल शटलची मशीन घ्यायची आहे. माझी उषाची फुल शटलची मशीन आहे. आणि तुम्हाला जर खरंच मशीन घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते प्रत्येक मशीनची. तुम्हाला त्यातून चॉईस करून हवी ती मशीन तुम्ही घेऊ शकता. आणि काही शिलाईचं सामानांचं सुद्धा मी तुम्हाला लिंक देईन, त्यात ते सामानसुद्धा तुम्ही परचेस करू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला बॅग मेकिंगसाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला बॅग शिवता येत नसेल, कटिंग स्टिचिंग करता येत नसेल तर माझ्या चॅनलवरती प्रत्येक बॅगेची कटिंग आणि स्टिचिंग अवेलेबल आहे. तुम्ही तिथून सुद्धा शिकू शकता. तुम्हाला काय काय शिकायचं आहे तुम्ही तिथून बघून सुद्धा शिकू शकता. आणि दुसऱ्या चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला ज्या चॅनलवरतून सोपं पडेल त्या चॅनलवरतून तुम्ही शिकू शकता बॅग स्टिचिंग आणि कटिंग आणि त्यानंतर स्वतःचा बिझनेस चालू करू शकता. आणि तसेच तुम्ही जसं ऑनलाईन तुम्हाला जर सेल करायचं असेल तुम्ही मिशोवरती सेलर बनवून सुद्धा तुमच्या बॅग सेल करू शकता. तर मैत्रिणींनो, हे झालं आजच्या आपल्या बॅग मेकिंगच्या बिझनेसबद्दल. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत की त्यांना बॅग मेकिंगचा बिझनेस चालू करायचा आहे पण त्यांना समजत नाही आहे कसा चालू करायचा. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. तर मैत्रिणींनो, कोणताही प्रश्न असो तुम्ही मला कमेंट करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी स्टिचिंग आणि नक्कीच तुम्ही मशीन जी आहे ती परचेस करा आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा. आणि अजून काही क्वेरीज असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या माझ्या मैत्रिणींना जय श्रीराम.